बाहेर फिरण्याच्या नावाखाली जे घरापासून ऑफिसपर्यंत आणि ऑफिसपासून घरापर्यंत टूर करत असतात त्यांना सुद्धा या वर्ल्ड टुरिझम डेच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार नमस्कार जळगावकर, व्हेरी गुड मॉर्निंग. वॉइस ऑफ जलगांव, ये है वॉइस ऑफ जलगांव. आरजे शिवानी है ये वॉइस ऑफ जलगांव. 94.3 माय FM आहे आपल्या जळगावचं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन आणि याच लाईव्ह रेडिओ स्टेशनवरती मी आहे शिवानी तुमच्या सोबत. सलाम जळगाव हा आपला शो सुरू आहे. दिस शो इज प्रेझेंटेड बाय हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापनाज जळगावकर. तारीख आहे आजची 27 सप्टेंबरची आणि आज साजरा केला जात असतो वर्ल्ड टुरिझम डे. या निमित्तानं आज आपण गप्पा करणार आहोत आणि आपला टुरिझम डे हा स्पेशल करणार आहोत. माझ्या सोबत आहे आता सध्याला आपल्या खानदेशला एक्सप्लोर करणारा ट्रॅव्हल ब्लॉगर अर्थातच यज्ञेश सोनार. यज्ञेश, स्वागत आहे तुझं शो मध्ये. धन्यवाद. यस, बिलकुल. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी काय सांगशील, कशी झाली तुझ्या या खानदेश एक्सप्लोर करायच्या प्रवासाला सुरुवात? ट्रॅव्हलिंगची आवड तर लहानपणापासून होती, ऑल इंडिया फिरणं वगैरे. पण काही वेळेस असं झालं ना की मित्रांमध्ये जायचं बाहेरगावचा, पुणे मुंबईकडचा स्पेशली, तर ते म्हणायचे की यार तुमच्याकडे काही नाही फिरायला, आमच्याकडे एवढं काही असं तसं. त्या टायमाला मला कुठेतरी मनात वाटायचं की यार आपला खानदेश म्हणजे एवढाच लिमिटेड आहे का. मग ज्या वेळेस मी थोडा असा विचार केला आणि रिसर्च केली तर म्हटलं चला आपल्या खानदेशला एक्सप्लोर करूया, आपल्याकडे काय काय ते लोकांपर्यंत पोहोचवूया. तर असंच माझा जो एम होता तो मी सुरू केला आणि चालू केला एक्सप्लोर करणं वगैरे सगळ्या काही गोष्टी. नक्कीच. तुला प्रत्येक दिवसाला नवनवीन एक्सपिरियन्स येत असतील आणि भरपूर काही शिकायला मिळत असतील. ते ट्रॅव्हलिंगमुळे मग एक माणूस म्हणून तुझ्यामध्ये काय काय चेंजेस तुला वाटतात की हे घडून आलेत? ओके, तर याबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे ट्रॅव्हलिंग एक अशी गोष्ट आहे ना की जी माणसाला लाईफ जगणं शिकवते. क्या बात आहे. म्हणजे ऍक्च्युली लाईफ कशी जगायला पाहिजे हे ट्रॅव्हलिंग मध्ये सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो. जसं आता उदाहरण बघा की सोलो ट्रॅव्हलर असतात, खूप लोक ट्रॅव्हलिंग करतात सोलोमध्ये. सोलोमध्ये एक्सपिरियन्स असे येतात की काही काही वेळेस कुठच्या अडचण आली, काही प्रॉब्लेम आले तर त्या ठिकाणी ते कव्हर कसे करायचे, लाईफ कशी जगायची. आता खूपशा गोष्टी आपण बघत राहतो लाईफमध्ये, कोणाचं डिप्रेशन असेल काय असेल, तर ट्रॅव्हलिंग एक अशी गोष्ट म्हणजे सगळ्यांना इलाज, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती इलाज करणारी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग. क्या बात आहे. चला, गप्पानं झाली आहे सुरुवात. भेटूयात पुन्हा एकदा यज्ञेश सोबत. ऐकत रहा 94.3 माय FM. चलो अच्छा सुनते है. लहानपणी भुर्र जायचंय म्हटल्यावरती आपल्याला आनंद व्हायचा आणि आजही ज्या लोकांना भुर जायचंय म्हटल्यावरती आनंद होतो त्यांच्यासाठीच आहे हा वर्ल्ड टुरिझम डे. वॉइस ऑफ जलगांव, ये है वॉइस ऑफ जलगांव. आरजे शिवानी है ये वॉइस ऑफ जलगांव. हॅलो, हाय, नमस्कार जळगावकर, व्हेरी गुड मॉर्निंग. 94.3 माय FM वरती मी आहे शिवानी तुमच्या सोबत. सलाम जळगाव हा आपला शो सुरू आहे. जळगावचं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन तुम्ही ट्यून केलेलं आहे. दिस शो इज प्रेझेंटेड बाय हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापनाज. तर आज वर्ल्ड टुरिझम डे आहे, त्या निमित्तानं गप्पा सुरू आहेत आपल्या. माझ्यासोबत आहे गप्पा करण्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉगर यज्ञेश सोनार. सो यज्ञेश, फिरण्याची तुझी आवड तर तू जपतोच, पण त्यासोबतच तुझे एक्सपिरियन्स तू सोशल मीडियावरती सुद्धा शेअर करत असतोस आणि त्या व्हिडिओजला लिटरली मिलियन्समध्ये सुद्धा व्ह्यूज जातात. तर काय सांगशील, ऑडियन्सला एंगेज करण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तुझ्यासारख्या क्रिएटर्सला, कॉन्टेंट की लोकेशन? या ठिकाणी दोघी गोष्टी मॅटर करतात ऍक्च्युली बघायला गेलं तर. आता लोकेशन कसं असतात ना, काही काही हिडन लोकेशन असतात, ते जास्त लोकांना माहिती नसतात तर लोक सर्च करत नाही. आता अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ही गोष्ट जास्त व्हायला होते जी जास्त सर्च होते, सर्चेबल कॉन्टेंट. तर त्या ठिकाणी आपण काही युनिक गोष्ट अशी क्रिएट करायची की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर त्या ठिकाणी आपलं हुक मॅटर करतं. तर उदाहरण असं की आता आपल्या अंमळनेरपाशी ना धरणगाव रस्त्याजवळ एक सती माता मंदिर आहे. आता ही युनिक लोकेशन अशी आहे की ती 2 रेल्वे ट्रॅक मध्ये. ऍक्च्युली रेल्वे प्रशासन असं आहे की त्यांच्या अतिक्रमण मध्ये जे येतं ते काहीच ठेवत नाही. बरोबर. पण ऍक्च्युली ते मंदिर तिथं आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या ठिकाणी असं लोक म्हणतात की 7 JCB लावून ते काढण्यात आलं, नवीन JCB यायचे ते बंद पडायचे. ओके. म्हणजे अशाही लोकेशन आपल्याकडे आहेत की लोकांची तिथं मान्यता. आता दुरून दुरून लोक तिथं मानता घेऊन सण येतात की अशा गोष्टी आहेत बघा खूपशा. म्हणजे तेच विषय झाला ना की हा कंटेंट सर्चेबल नाहीये पण शेअरेबल जास्त आहे. राईट. तर जेवढा शेअरेबल कंटेंट बनवता आला ना किंवा लोकांना त्यातनं काहीतरी शिकायला मिळतंय, तर असा जास्तीत जास्त कंटेंट ज्यांना बनवायची इच्छा आहे आता नवीन कोणाला, तर असा कंटेंट बनवा की जो जास्तीत जास्त लोकांना काहीतरी मोटिवेट करेल. नक्कीच, कारण कंटेंट बनवणं सोपं आहे, मात्र मिनिंगफुल कंटेंट बनवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ऐकत रहा माय FM. चलो अच्छा. बॅक टू बॅक 3 गाणी ऐकलेली आहेत तुम्ही आताच 94.3 माय FM. वॉइस ऑफ जलगांव, ये है वॉइस ऑफ जलगांव.
आरजे शिवानी है ये वॉइस ऑफ हॅलो जलगांव हाय गाईज नमस्कार. मी आहे शिवानी. सलाम जळगाव हा आपला शो सुरू आहे. जळगावचं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन तुम्ही ट्यून केलेलं आहे. दिस शो इज प्रेझेंटेड बाय हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापनास. तर जळगावकर इट्स वर्ल्ड टुरिझम डे आणि या वर्ल्ड टुरिझम डे निमित्तानंच स्पेशल गप्पा सुरू आहेत आपल्या खानदेश एक्सप्लोर करणाऱ्या ट्रॅव्हल ब्लॉगर अर्थात यज्ञेश सोनारशी. यज्ञेश, बऱ्याच प्लेसेस तू एक्सप्लोर केलेल्या आहेत, पण त्यापैकी कुठल्या अशा हिडन प्लेसेस बद्दल आज तुला या प्लॅटफॉर्मवरती सांगावंसं वाटेल? तर एक सगळ्यात पहिले म्हणजे माझे आवडते लोकेशन आणि मला जास्तीत जास्त त्या हिशोबात आवड असलेलं लोकेशन म्हणजे किल्ले. आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले आहेत. आता खूप लोकांना माहिती आहे की खानदेशात लिमिटेड किल्ले आहेत, पण ऍक्च्युली तसं नाहीये. आपल्या खानदेशात खूप सारे किल्ले आहेत आणि गिरिदुर्ग प्रकारातले आता खूप लोक म्हणतात गिरिदुर्ग प्रकार म्हणजे नाशिक, पुणे, मुंबई साईडला रायगड वगैरे, पण आपल्याकडे ही गिरिदुर्ग प्रकारातले किल्ले आहेत. जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात भारी गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला चौगाव जवळ, चोपडाजवळ लासलगाव म्हणून आहे, चोपडा चौगाव, त्या ठिकाणी तो किल्ला आहे. त्रिवेणीगड म्हणून त्याला ओळखलं जातं. येस. तो किल्ल्याची आजही परिस्थिती म्हणजे चांगल्यापैकीच आहे. तर नक्की लोकांनी तिथं जाऊन तो किल्ला बघायला पाहिजे. बघण्यासारखा पण आहे. तिथं वॉटरफॉल आहे. आता फिरण्यासाठी कोणी जात असतं Wow. तर त्या ठिकाणी मान्सून मध्ये वॉटरफॉल सुद्धा असतो. तर ती एकच नंबर मजा. त्यानंतर आपण मनुदेवी, आपल्या जळगावकरांना सगळ्यांना मनुदेवी माहितीच आहे. राईट. मनुदेवी धबधबा माहिती आहे, पण मनुदेवीच्या वरती म्हणजे तिथून समथिंग 1-1.5 किलोमीटर वर जावं लागतं पुढे तर धबधब्याकडनं. तिथं गवडीवाडा म्हणून एक किल्ल्याचं अवशेष टाईप. गवळीवाडा. हो. ओके. तर तेही मी सजेस्ट करेल की लोकांनी तिथंही जायला पाहिजे. मनुदेवी ऑलमोस्ट सगळेच जातात, माहिती Right. सगळ्यांना आहे. पण तिथून थोडंसं जर वरती ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स जर करायचा असेल तुम्हाला खानदेशात, आपल्या जळगावमध्ये ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर तिथं ती लोकेशन बेस्ट आहे. क्या बात आहे यार, कमाल माहिती मिळते तुझ्याकडनं. पुन्हा गप्पा करूयात आपण यज्ञेशशी. ऐकत रहा 94.3 माय FM. परत ते पुन्हा एकदा चलो अच्छा सुनते. आज होत्या स्पेशल गप्पा आपल्या वर्ल्ड टुरिझम डे निमित्ताने. वॉइस ऑफ जलगांव ये है वॉइस ऑफ जलगांव आरजे शिवानी है ये वॉइस ऑफ जलगांव नमस्कार. 94.3 माय FM वर मी आहे शिवानी तुमच्या सोबत. सलाम जळगाव हा आपला शो सुरू आहे. जळगावचं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन तुम्ही ट्यून केलेलं आहे. दिस शो इज प्रेझेंटेड बाय हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापनास. तर आपल्या सोबत आहे खानदेश एक्सप्लोर करणारा ट्रॅव्हल ब्लॉगर यज्ञेश सोनार. यज्ञेश, टुरिझम डे प्रमोट करत असताना व्हॉट डू यू थिंक की खानदेश टुरिझमच्या दृष्टिकोनातून एक चांगला रिजन बनू शकतो का? हो, का नाही होऊ शकत. कारण आता रिसेंटली बघायला गेलं तर आपल्या जळगावमध्ये एअरपोर्ट सारखी सुविधा चालू झाली. येस येस. विमानतळ आलं वगैरे. तर पुढे जाऊन हमखास अशा प्लेसेस आपल्याकडे आहेत, बघण्यासारख्या आहेत. फक्त आता सध्या गरज अशी आहे की थोडी डेव्हलपमेंट अशी पाहिजे की जे बाहेरनं लोक येतात त्यांना राहण्याच्या सुविधा किंवा इतर गोष्टी. आता जळगाव फूडच्या बाबतीत तोडच नाही. प्रत्येक ठिकाणी जळगावचं फूड म्हणजे ऑसम आहे. फक्त आता काही गोष्टी आहेत ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये बघायला गेलं डेव्हलपमेंट वगैरेच्या गोष्टी, तर त्या हिशोबाने जर प्रॉपर डेव्हलपमेंट झाली तर टुरिझम मध्ये जळगाव ऍक्च्युली जाऊ शकतं, चांगल्या लेवलला जाऊ शकतं. येस, नक्कीच. बाकी थँक्यू सो मच यज्ञेश. आज टुरिझम डे निमित्तानं तू आमच्याशी गप्पा केल्यात. आय होप भविष्यामध्ये आपण अशा काही प्लेसेस सोबत मिळून एक्सप्लोर करू. का नाही असं जर असेल ना तर याच्याने कसं नाही की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या गोष्टी पोहोचतील. येस, थँक्यू सो मच वन्स अगेन. धन्यवाद. बाकी जळगावकर, ज्या टुरिझम डेला किंवा टुरिझमला गुगलमुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या गुगलसाठी सुद्धा आज स्पेशल दिवस आहे आणि या गुगल डे निमित्तानं गप्पा सुरू करू आपण काहीच वेळात. ऐकत रहा 94.3 माय FM. चलो अच्छा सुनते हैं.